नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्या चॅप्टरवरचा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. द फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंट ऑफ द रॉयल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द फर्स्ट इयर एंडेड 30th June 2019. Receipt and payment statement for the year ended 30th June 2019. Receipt side: admission fees ₹500, share capital 12,500, bank loan 5,000, sales ₹30,000. Payment side: purchases 25,000, salaries 3,000, rent 750, stationery 250, interest on bank loan 800, furniture 10,000, closing balance 8,200. Adjustment number 1: closing stock ₹2,000, depreciation on furniture ₹1,000, 3 outstanding rent ₹150. Number 4: admission fees to be transferred to reserve fund. Prepare trading and profit and loss account for the year ended 30th June 2019 and balance sheet on that date. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर यामध्ये रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंट दिलेलं आहे 30 जून 2019 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी. त्यावरून आपणाला 30 जून 2019 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्या 3 गोष्टी या ठिकाणी तयार करायच्या आहेत. तर मी या ठिकाणी हे तयार केलेलं आहे. द रॉयल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30th June 2019, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर आता ह्या प्रॉब्लेममधला पहिला आयटम आपण घेऊ. रिसीट साईडला ॲडमिशन फीस दिलेली आहे 500. त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4: ॲडमिशन फीस टू बी ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. तर ॲडमिशन फीसची जेवढी काही रक्कम आहे ती रक्कम रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी रिझर्व्ह फंड अँड अदर फंड यामध्ये रिझर्व्ह फंड ॲडमिशन फी 500 या ठिकाणी लिहून टाका. 500 ॲडजस्टमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण रिझर्व्ह फंडला ॲडमिशन फी त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. त्यानंतर शेअर कॅपिटल दिलेलं आहे 12,500 रुपये. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पहिला आयटम शेअर कॅपिटल या ठिकाणी 12,500 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे बँक लोन ₹5,000. तर लॅबिलिटी साईडलाच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी सेक्युअर्ड लोन म्हणून दिलेलं आहे. सेक्युअर्ड लोनच्या खाली बँक लोन ₹5,000 असं लिहून टाका. सेक्युअर्ड लोनच्या हेडखाली बँक लोन दिलेलं आहे, कारण कुठलीही बँक तारण दिल्याशिवाय कर्ज देत नाही म्हणून ते सेक्युअर्ड लोन आहे. आणि बँक लोन ₹5,000 त्या ठिकाणी लिहायला पाहिजे. त्यानंतर सेल्स दिलेलं आहे 30,000. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 30,000 त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता पेमेंट साईड परचेसेस 25,000. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस 25,000 परचेसेस. त्यानंतर पुढे दिलेलं आहे सॅलरीज ₹3,000. आलं लक्षात. सॅलरी दिलेली आहे 3,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी ऑफ स्टाफ ₹3,000. त्यानंतर पुढे दिलेलं आहे रेंट 750. आलं लक्षात. त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. पहिल्यांदा रेंट घेऊ. टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस ₹750. आलं लक्षात. 750. आउटस्टँडिंग रेंट आहे
आउटस्टँडिंग रेंट ₹150. तर यामध्ये ॲड करा आउटस्टँडिंग रेंट ₹150, म्हणजे हे झाले 900. तर हे 150 आउटस्टँडिंग रेंट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी घ्या. करंट लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन ह्या हेडखाली आउटस्टँडिंग रेंट म्हणून आहे ₹150 त्या ठिकाणी लिहायचे आहेत. 150. त्यानंतर रेंटच्या नंतर आहे पहा स्टेशनरी. स्टेशनरी आहे ₹250. तर या ठिकाणी लिहा प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹250. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹250. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा इंटरेस्ट ऑन बँक लोन ₹800. तर पहा आपण जे कर्ज घेतलेलं आहे बँकेकडून त्या कर्जावरचं व्याज ₹800 पेड करण्यात आलेलं आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला आयटम आहे टू इंटरेस्ट पेड ₹800. इंटरेस्ट पेड ₹800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर फर्निचर ₹10,000. तर पहा फर्निचर ही मालमत्ता आहे म्हणून असेट साईडला घ्या. असेट साईडला या ठिकाणी फिक्स्ड असेट दिलेले आहेत. फिक्स्ड असेटच्या खाली फर्निचर आहे. फर्निचर आहे पहा 10,000. आलं लक्षात. 10,000 फर्निचर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावर डिप्रिशिएशनची एक ॲडजस्टमेंट आहे. नंबर 2 डिप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹1,000. तर ते त्यातून मायनस करा. डिप्रिशिएशन 1,000 याच्यातून मायनस करायचं आहे म्हणजे या ठिकाणी राहतील ₹9,000. आणि हे डिप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹1,000. असे त्याचे 2 परिणाम या ठिकाणी होतील. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा क्लोजिंग बॅलन्स. आता हे क्लोजिंग बॅलन्स म्हणजे कॅश अँड बँक बॅलन्स आहे. आलं लक्षात. रिसिट अँड पेमेंट अकाउंट हे कॅश पोझिशन दर्शविते कोऑपरेटिव्ह सोसायटीची. तर त्या ठिकाणी क्लोजिंग जे बॅलन्स आहे ₹8,200 ते कॅश अँड बँक बॅलन्स आहे. आता त्याच्यामध्ये कॅश किती आहे आणि बँक बॅलन्स किती आहे याचं काही त्यांनी बायफर्गेशन करून सांगितलेलं नाही. म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला पहिला आयटम या ठिकाणी कॅश अँड बँक बॅलन्स असं या ठिकाणी घ्या. कॅश अँड बँक बॅलन्स 8,200 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे 8,200. तर पहा रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये जेवढे काही आयटम दिलेले आहेत ते सर्व आयटम आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. आता काही ॲडजस्टमेंट राहिल्यात का ते पाहू आपण. तर पहा ॲडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक ₹2,000 ही राहिलेली आहे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक ₹2,000. आणि ह्याचा दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या असेट साईडला हे पहा करंट असेट ह्या हेडखाली क्लोजिंग स्टॉक आहे 2,000. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आपण कन्सिडर केलेली आहे. तिसरी ॲडजस्टमेंटसुद्धा कन्सिडर केली आणि चौथी पण कन्सिडर केलेली आहे. तर प्रॉब्लेममध्ये जेवढे काही आयटम्स दिलेले आहेत ते सर्व आयटम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आलं लक्षात. आता ह्या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला नाही डॅश, वेजेस दिलेले नाही डॅश, कॅरेज दिलेलं नाही डॅश. आता याची बेरीज करू. 32,000 तर या ठिकाणी जो प्रॉफिट येईल तो प्रॉफिट किती येईल 7,000. ह्याला म्हणायचं ग्रॉस प्रॉफिट. आलं लक्षात. ग्रॉस प्रॉफिट आला 7,000 टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करा. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 7,000. आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज येईल 7,000. ते या ठिकाणी लिहा डेबिट साईडला. आणि या ठिकाणी प्रॉफिट किती राहील नेट प्रॉफिट तो आता आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे.
तर तो पहा नेट प्रॉफिट 1050 रुपये या ठिकाणी नेट प्रॉफिट झालेला असेल. ₹1050 नेट प्रॉफिट या सहकारी संस्थेला या ठिकाणी झालेला आहे, कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीला. तर हा 1050 रुपये प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी पहा, बॅलन्स शीट त्याची लॅबिलिटी साईड आणि सर्वात खाली या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये नेट प्रॉफिट लिहिलेलं आहे, ते आहे 1050 रुपये. 1050. तर अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलेलं आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट या ठिकाणी क्लोज करायचं आहे. बॅलन्स शीटची बेरीज करण्याअगोदर या ठिकाणी काही आयटम आपण लिहिलेले आहेत, परंतु त्याचा आयटम या ठिकाणी नाही. ते रिझर्व्ह फंड अँड अदर फंड नील, स्टाफ प्रॉव्हिडंट फंड नील, सेक्युअर्ड लोन घेतलेला आहे, अनसेक्युअर्ड लोन नाही, डिपॉझिट या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही, करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनमध्ये आउटस्टँडिंग रेंट आहे, अनपेड डिव्हिडंड नाही. त्यानंतर इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट पेड हा आयटम पण नाही, आलं लक्षात. अदर लायबिलिटीज नाहीत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट या ठिकाणी आपण तो लिहिलेला आहे. म्हणजे जे आयटम दिलेले आहेत त्याच्यापुढे आकडे लिहा, जे आयटम दिलेले नाहीत त्याच्यापुढे डॅश मारायचा. त्यानंतर आता या ठिकाणी कॅश अँड बँक बॅलन्स 8200 दिले, इन्व्हेस्टमेंट नाही, PF इन्व्हेस्टमेंट दिलेली नाही, लोन अँड ॲडव्हान्सेस दिलेले नाहीत, सन्ड्री डेटर्स नाहीत, करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक आहे, फिक्स्ड असेटमध्ये फर्निचर दिलेलं आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस नाही, अदर आयटम्स नाहीत, नेट प्रॉफिट म्हणजे नेट लॉस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये नेट लॉस नाही, कारण नेट प्रॉफिट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जे आयटम आहेत ते आयटम लिहिलेत, जे नाहीत त्याच्यापुढे डॅश मारून घेतल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडची बेरीज करू. $19,200 आणि लॅबिलिटी साईडची बेरीजसुद्धा 19,200 या ठिकाणी आलेली आहे. तर पहा अशा पद्धतीने अगदी सुटसुटीत आणि सोपा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे, तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्याचं उत्तर पूर्ण झालेलं आहे. काही अडचण असेल तर आपण विचारू शकता. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.